नमस्कार, मी आहे कल्पना. कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण डिंकाचे लाडू बनवून बघूया. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. तर मी हे डिंकाचे लाडू बनवलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर मग मी हे सगळं सामान आणलेलं आहे. हे एका ताटामध्ये सगळं सामान काढून घेतलेलं आहे. तुम्ही ड्रायफ्रूट किती पण वापरू शकता. मी खारक, बदाम, काजू, किसमिस, डिंक आणि कोळ्याची बी, टरबूजाची बी, खोबरं असं वापरलेलं आहे. तुम्ही याच्यात पुन्हा पण ड्रायफ्रूट कोणते पण ॲड करू शकता. माझ्याकडे अशी खारक फोडून घ्यायची या पद्धतीने, नाहीतर मग असा आडकित्ता राहते. असा आडकित्त्याने पटकन फुटल्या जाते. असं केली तर लवकर होते. असं फोडूनपेक्षा आडकित्त्याने पटापट होते. म्हणून तुम्ही असा तुमच्याकडे आडकित्ता असेल तर अशी कापून घ्यायची पूर्ण आडकित्त्याने. असे तुकडे तुकडे करून घ्यायचे. आणि आता ह्याचा पावडर पण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून घेऊया. तर मग हे खोबरं आहे ना, त्याचे खोबऱ्याचे लांब लांब छान तुकडे करून घ्यायचे आणि ह्या मिक्सरमध्ये दोन्ही एकत्र पिसून घ्यायचं. नुसती खारक पिसली तर बरोबर पिसणार नाही. खोबऱ्याचे तुकडे टाकले की लवकर असा भुरका होऊन तयार होते. म्हणून तुम्ही करून बघा. या पद्धतीने लवकर असा बिना झंझट नाही असा भुरका तयार होऊन जाते. खारीक आणि खोबऱ्याचं एकत्र केलं म्हणजे छान लवकर भुरका होतो. तर मग आता कढई घेतली आहे. कढईमध्ये छान थोडं तूप टाकून घ्यायचं. तूप वितळायला लागलं की मग त्याच्यामध्ये वितळू द्यायचं तूप आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं भाजून घ्यायचं. मी सगळं पहिलेच भुरका करून घेतला आहे काजू बदामचा मिक्सरमधून. आणि हे आता मी डिंक टाकलेला आहे. ह्यात डिंक थोडा थोडा हळूहळू स्लो गॅसवर तळून घ्यायचा. स्लो गॅसवर तळून घ्यायचा. हळूहळू छान पूर्ण आतपर्यंत शिजला पाहिजे, नाही तर डिंक कच्चा राहू शकते. म्हणून त्याला छान भाजून घ्यायचं. बघू शकता ह्या आतपर्यंत शिजलेला आहे. एक तोडून दाखवते तुम्हाला. असा आतपर्यंत शिजला पाहिजे. आणि मग हे सगळं भाजून घ्यायचं. आता काजू बदाम सगळं ड्रायफ्रूटची भुरका केला आहे मी मिक्सरमधून. तो तुम्ही पहिले पण तळून घेऊ शकता, पण मी भाजून पहिलेच भुरका करून घेतला, नंतर भाजला. ते याचं कच्चापणा जातपर्यंत थोडं भाजून घ्यायचं. जास्त नाही भाजायचं. थोड्या तुपामध्ये छान भाजून घेतला आहे. आणि ह्या मग असा काढून घ्यायचा. तर काढून घेतला आहे. आता त्याच्यातच परत तूप टाकलेलं आहे आणि हे आता हे एक एक करून सगळं त्याच्यामध्ये मी भाजून घेते. आता हे खारक आणि खोबऱ्याचा किस याच्यामध्ये, खारक खोबऱ्याची पूड केलेली आहे ते पण याच्यामध्ये भाजून घ्यायची. याला पण जास्त भाजायची नाही आहे. थोडा कच्चापणा कमी होऊ द्यायचं आणि थोडंसं कुरकुरं झालं की काढून घ्यायचं. याला पण मी 5 मिनिट भाजून घेतलेलं आहे छान कमी गॅसवर. बघू शकता तुम्ही. आणि याला पण काढून घेतला आहे. आणि आता हे सगळं गूळ वगैरे थोडंसं बारीक करून घ्यायचा, हाताने तोडून घ्यायचा. आता किसमिस पण मी तसेच तुपामध्ये भाजून घेते आहे. छान फुलतात किसमिस तुपामध्ये, बघू शकता तुम्ही. किसमिस पण असे भाजून घ्यायचे. बघू शकता किती टम्म फुगले आहे, किती छान दिसत आहे. छोटे छोटे असे किसमिस पण छान भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे तुपामध्ये आणि काढून घ्यायचे. आणि गूळ पण असा तोडून घ्यायचा बारीक बारीक. आणि
मग थोडं वाटीभर पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, ते पण छान ब्राऊन होतपर्यंत कमी गॅसवर तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. जास्त नाही टाकलं मी, थोडंसंच घेतलं आहे. 1-1.5 वाटी घेतला आहे आणि ते छान भाजून घेतले आहे. कमी गॅसवरच भाजायचं तुपामध्ये छान. तीळ डिंक बारीक करून घेतला आहे, गूळ पण बारीक करून घेतला आहे. आता हे सगळं जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं आणि मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आणि याला सगळं एकत्र करून पूर्ण असं मिक्सरमधून बारीक करायचं. हे असं साधं आणि सोप्या पद्धतीने लाडू बनवायचे. खूप छान बनते. नाही पाक करायचा, नाही पाक पुढे गेला मागे गेला, कोणाला जमत नाही पाक, तर ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा. खूप छान लाडू बनते आणि खूप छान टेस्टी होते. आता हे पूर्ण एकत्र करून मी बारीक केलेलं आहे. बघू शकता किती छान मऊसूत लाडू असे बनत आहे. छान मी असे बांधून घ्यायचे गोल गोल एक हाताने. तुम्ही 2 पण हातांनी बांधू शकता. मी एकाच हाताने बांधते. गोल गोल छान लाडू बनते. बघू शकता किती छान लाडू बनून तयार झालेले आहे. असेच तुम्ही पण बनवून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.